मंडळी, पुढची बातमी आहे ही नवी दिल्लीतून। प्रियंका गांधी वड्रा यांनी आज लोकसभा खासदार पदाची शपथ घेतली। प्रियंका यांचे बंधू राहुल गांधी हे रायबरेलीतून विजयी झाल्यामुळे त्यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला। परिणामी तिथे पोटनिवडणूक लागली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी वायनाडचा निकाल देखील जाहीर झाला आणि या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी 4,11,000 मतांनी निवडून आल्या। त्यांच्या निवडीनंतर आता तिन्ही गांधी हे कुटुंबातले 3 जण सदस्य संसदेत आहेत। राहुल आणि प्रियंका लोकसभेत तर त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या राज्यसभेच्या खासदार आहेत। प्रियंका गांधी यांची संसदेतली ही पहिलीच टर्म आहे। त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाच्या युक्तिवादांना अधिक धार येते का? सत्ताधारी मोदी शहांशी त्या संसदेत कसे दोन हात करतात? कुठले मुद्दे मांडतात? विरोधकांशी त्यांचं वागणं बोलणं कसं असेल? या सगळ्याचीच अनेकांना उत्सुकता आहे। जाता जाता प्रियंका यांच्याबद्दल एक रंजक माहिती। त्या आणि त्यांचे बंधू हे एकमेव असे संसदपटू आहेत ज्यांची आई खासदार आहे। वडील खासदार होते, काका काकू चुलत भाऊ आजी आजोबा आणि पणजोबा देखील खासदार होते। हे फार महत्त्वाची माहिती। काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली आहे। हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन प्रियंका गांधींनी यावेळी शपथ घेतली। मैं प्रियंका गांधी वाड्रा जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगी। केरळमधील पारंपरिक साडी नेसून प्रियंका गांधी कुटुंबियांसह संसदेत आल्याचं पाहायला मिळालं। प्रियंका गांधी वाड्रा संसदेच्या पायऱ्यांजवळ येताच राहुल गांधींनी त्यांना थांबवलं आणि आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढले। म्हणजे दिल्लीतून जाऊयात रांचीमध्ये। झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यांच्या शपथविधीला इंडिया आघाडीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टालिन, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आदी नेत्यांनी त्या शपथविधीला हजेरी लावली। झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राजद आणि माकप या आघाडीनं 81 पैकी 56 जागा जिंकल्या। वर्षाच्या सुरुवातीला जमीन घोटाळ्यात सोरेन यांना जेलमध्ये जावं लागलं होतं, मात्र जामीन मिळाल्यावर ते जोमानं कामाला लागले आणि सगळे अंदाज चुकीचे ठरवून त्यांनी विजय मिळवला। आणि मंडळी, 0 ओव्हरमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटूया रात्री 7:56 नव्या विषयासह, त्याच्या विश्लेषणासह। आणि तोपर्यंत पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।